महत्वाचे प्रश्न निर्माण झाले त्याबाबत लढताना आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे। आम्हाला विश्वास आहे, या संबंध महाराष्ट्राला विश्वास आहे, हे पुण्याचे नागरिक एकटे नाही, आम्ही बरोबर आहोत, एकत्र मिळून आपण लढू, जबरदस्त ताकदीने उभे राहू, महाराष्ट्रभर हा प्रश्न घेऊन जाऊ, या भगिनींना न्याय मिळेपर्यंत। आणि एक उदाहरण संबंध महाराष्ट्रावर प्रस्थापित होईल, पोलीस असले तरी आणि त्यांच्या मागे देवेंद्र फडणवीस असले तरी हा महाराष्ट्र जेव्हा एकत्र येतो, भल्या भल्यांची मस्ती चिरवल्याशिवाय आम्ही राहत नाही, हे दाखवून देण्याची ताकद संघटनांमध्ये असते। आपण एकत्र आलात, आपलं अभिनंदन करतो, लढत राहू, सोबत आहोत, जिंकल्याशिवाय हा लढा मागे घ्यायचा नाही, या प्रकारचा संकल्प करू। धन्यवाद। इन्क्लाब जिंदाबाद। देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, जातीवाद नाही चालणार, नाही चालणार, नाही चालणार, जातीवाद नाही चालणार। जीतेंगे, जीतेंगे, हो बर्बाद, हो बर्बाद, हो बर्बाद, हो बर्बाद। कोथरूड पोलिसांकडून 3 मुलींना एका मिसिंग केस संदर्भात चौकशी करण्यासाठी ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यावेळी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा, मारहाण केल्याचा आरोप या तरुणींकडून करण्यात आला होता। जवळपास या घटनेला 1 तारखेपासूनच 8 तारीख आहे, म्हणजे संपूर्ण आठवडाभर गेलेला आहे। आठवडाभराच्या लढ्यानंतर अजूनही या प्रकरणामधली FIR दाखल झालेली नाहीये। उलट या संदर्भातले जे काही अहवाल येणं अपेक्षित होतं, या अहवालांमध्ये या मुलींबरोबर असं काही घडलंच नाहीये असं म्हणण्यात आलं। ॲट्रॉसिटी दाखल होऊच शकत नाही असं देखील पोलिसांकडून म्हणण्यात आलं। आणि या सगळ्याच्या नंतर आता आपण बघतोय पुण्यातल्या कलेक्टर ऑफिसच्या बाहेर समविचारी पुरोगामी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे, निदर्शनं करण्यात येतात। विविध विचारसरणी असलेल्या विविध खरं तर पुरोगामी विचारांच्या संघटनांकडून हे सगळं आंदोलन आणि तीव्र पद्धतीची निदर्शनं आज सुरू असलेली पाहायला मिळतात। अनेक विचारवंत या सगळ्या आंदोलनामध्ये आज सहभागी झालेले आहेत आणि मूळ मुद्दा आहे, मूळ मागणी आहे ती म्हणजे FIR दाखल करून घेण्याची। काही आंदोलकांशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल, एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण पाहिलं आणि पोलिसांनी जे काही आता अहवाल वगैरे आलेत की असं काही घडलंच नाही असं म्हणणं, हे किती कॉन्ट्राडिक्टरी वाटतं? नाही, पोलिसांची विश्वासार्हता कमी होते, कारण ज्या मुली आहेत त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत, ज्या मुली भूमिका येऊन पुढे मानतात, तर आधी FIR तर दाखल करायला पाहिजे ना। FIR दाखल झाल्यानंतर चौकशी दरम्यान जे बाहेर निघेल ते बाहेर निघेल, परंतु इथले पुणे कमिशनर तुषार दामगुडेंना भेटतात पण सामाजिक कार्यकर्त्यांना भेटत नाही। ते सामाजिक आणि FIR दाखल झाली पाहिजे ही मागणी आहे। आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही मांग मारा आहोत, हे आमचा गुन्हा आहे का? म्हणजे किती काळ आमचं जातीय शोषण करणार? पोलिसांमधली जी उच्च जातीय मानसिकता आहे ती आधी बदलली पाहिजे, ती सुधारली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आणि पोलिसांनी गुन्हा दाखल नाही केला तर आमच्यासारख्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या मनात कायमी भावना राहील की पुणे पोलीस हे उच्च जातीय आहेत आणि जातीवादी आहेत। हे सगळंच प्रकरण जर पाहिलं तर FIR दाखल करणं हा अगदी बेसिक अधिकार असतो कुठल्याही भारतीयाचा। अधिकाऱ्यांची सून मिसिंग आहे, ते सून मिसिंग तो CP कडनं जातो। त्यांच्या संभाजीनगर जिल्ह्याचे जे काही पोलीस अधिकारी आहेत, तिथले जे काही SP असतील, त्यांच्या मार्फत यंत्रणा एवढी फास्ट काम करते ती वाह्या विश्रांतवाडी ते कोथरूडपर्यंत पोहोचते। आणि तिथल्या ज्या मागासवर्गीय मुली आहेत यांच्यावर जे का अतिप्रसंगाचा जे काय तिथं ज्या अधिकारी कोथरूड पोलीस स्टेशनचे त्यांना जातीवाचक शिव्या देणं, त्यांना अगदी न शोभणाऱ्या त्या मुलींना लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारची भाषा त्यांनी उत्पन्न केलेली आहे, तिथं बोलण्यात आलेलं आहे। त्या मुलींनी त्यांना अक्षरशः त्यांना मारहाणी देखील झालेली आहे। त्याचप्रमाणे तुम्ही किती लोकांकडे झोपलात अशा पद्धतीची भाषा एका महिला अधिकारी या उच्च शिक्षित मुलींवर अशा प्रकारे बोलल्या गेलेल्या आहे। आणि ह्या ज्या मुली आहेत त्या केवळ मागासवर्गीय असल्यामुळं इथली जी पोलीस यंत्रणा आहे नुसती पोलीस यंत्रणा नाही आहे, या देशाची सर्वच यंत्रणा ही भ्रष्ट झालेली आहे। मला या अनुषंगाने म्हणायचं आहे, अण्णाभाऊ साठेंचं एक मला वाक्य या ठिकाणी सांगायचं आहे की अण्णाभाऊ म्हणतात इथली न्याय व्यवस्था कैकांची रखेल झालेली आहे।
इथली संसद देखील काय हिजड्यांची हवेली झालेली आहे. माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगील झालेली आहे. आपण रोज पाहतो ईडी रखेल झालेली आहे, सीबीआय रखेल झालेली आहे, तुमचे इन्कम टॅक्स रखेल झालेली आहे. सर्व व्यवस्था इथल्या शासनाची म्हणजे इथल्या सरकारची रखेल झालेली आहे. शासन सांगेल, सरकार सांगेल त्या पद्धतीने इथली पोलीस यंत्रणा काम करते. वास्तविक पाहता पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा FIR दाखल केली पाहिजे. त्या FIR मध्ये किती सत्यता आहे हे तपासामध्ये लक्षात यायला पाहिजे. परंतु FIR जर एका महिलेची घेत नसतील तर याच्या मागं फार मोठं षड्यंत्र आहे. कारण एक पोलीस अधिकारी, त्या औरंगाबादचा पोलीस अधिकारी तो तिथल्या कमिशनरला सांगून पुण्यामध्ये येतो, त्याची सून मिसिंग आहे म्हणून त्या सुनेच्या मैत्रिणी असतील किंवा ओळखीच्या असतील त्यांना त्रास देतात. अशा प्रकारे जे काय इथली पुण्याची पोलीस आहे, आम्ही पाहतो नुसतं पुण्याचीच नाही संपूर्ण देशाची पोलीस यंत्रणा, या देशाची सगळी न्यायव्यवस्था. काल परवा कुठल्या तरी एका भाजपच्या प्रवक्त्याला न्यायव्यवस्थेमध्ये त्यांना नियुक्ती दिलेली आहे. म्हणजे एक न्यायाधीश म्हणून जर भाजपची जर व्यक्ती बसताना असेल ती सर्वसामान्यांची जर केस त्यांच्याकडे गेल्या तरी काय न्याय देणार आहे. म्हणून इंग्रज म्हणायचे की ब्राह्मण यांचं न्यायिक चरित्र नसतं, म्हणून हे इंग्रजांच्या काळामध्ये एकही ब्राह्मण जज नव्हता. आणि आता सगळी ब्राह्मणवादी व्यवस्था, मनुवादी व्यवस्था, इथल्या जातीयवादी व्यवस्थेला ही सर्व बहुजन समाजाला दाबण्याचं काम करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये अद्याप सत्तेच्या जोरावर इथल्या बहुजन समाजाला दाबण्याचं काम करतात. म्हणून आज या ठिकाणी मी इथल्या पोलीस प्रशासन असेल, इथली सर्व जे काय न्यायपालिका असेल यांचा मी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं, बहुजन समाज पार्टीचा माजी जिल्हाध्यक्ष वतीनं यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. काय वाटतं या सगळ्यामध्ये या मुलींनी इतक्या दिवसांपासून खरं तर हा सगळा संघर्ष केला, केवळ संघर्ष केला नाही, या सगळ्यामध्ये रोहित पवार त्या ठिकाणी होते, त्यानंतर आंबेडकर कुटुंबीय त्या ठिकाणी होते. असं सगळं असताना म्हणजे आपण म्हणतो की प्रतिष्ठित लोक असून सुद्धा जर पोलीस यंत्रणा यांच्याही ऐकत नसेल तर काय कारण वाटतात यामागची? कारणापेक्षा आहे ना, ही घटना इतकी संतापजनक आहे की महाराष्ट्रातल्या तमाम अनुसूचित जाती जमातीच्या महिला आता विचार करू लागल्यात की आपल्या लेकी बाळींना पुणे शहरासारखं शहर असेल, मुंबई असेल, अशा शहरांमध्ये शिक्षणासाठी, कामासाठी पाठवायचं का नाही. इतक्या त्या भयभीत झालेल्या आहेत. त्यांचं संरक्षण करणारं जे पोलीस खातं आहे, ते पोलीस खातं जर त्यांना न्याय देऊ शकत नाही तर ह्याच्यापेक्षा खेदाची गोष्ट कोणतीही नाही. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वतः बाळासाहेबांनी त्या दिवशी DCPंना फोन केला होता. कायदा कायद्याचं काम करतो इतक्या स्पष्ट भाषेत त्यांना सांगितलं होतं. आत्ताच आपण एक घटना बघितली, सोमनाथ सूर्यवंशी यांची केस सुप्रीम कोर्टात जिंकून आलेत बाळासाहेब. त्याच्यानंतर आमदार रोहित पवार त्या दिवशी रात्री तिथं होते, स्वतः माई आंबेडकर होत्या, सुजात आंबेडकर होत्या आणि अनेक पुणे शहरामधले दलित चळवळीतले असतील, समाजवादी चळवळीतले सगळी मंडळी त्या ठिकाणी त्या महिलांना न्याय देण्यासाठी तिथं उपस्थित होती. परंतु कोणत्या तरी मोठ्या राजकीय शक्ती या पोलिसांचे त्या ठिकाणी हात बांधलेले आहेत. हे पोलीस, पुणे शहर पोलीस कुणाचे तरी गुलाम झाल्यासारखे त्या ठिकाणी काम करतात. त्यामुळं प्रचंड संवेदना आणि वेदना देणारी ही घटना आहे. आणि भविष्यामध्येही जरी आपण कोर्टातनं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आणला तरी पण तपास हा पुणे पोलिसांकडेच असणार आहे. पुणे पोलिसांकडे तपास आल्यानंतर ते आपल्याला न्याय देतील का नाही असा प्रश्न भविष्यात उभा राहील. त्यामुळे हा लढा गुन्हा दाखल झाला तरी सातत्याने पुढे लढावाच लागणार आहे. नक्कीच आपण बघतोय की या सगळ्याच्या नंतर आता हे सगळेच आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर बघितलं तर विविध विचारसरणी असलेले सगळेच पक्ष जे आहेत किंवा पक्ष सोडून सुद्धा पक्षेतर संघटना आहेत, अशा अनेक विद्यार्थी संघटना आहेत ज्यांचे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी असलेले पाहायला मिळतात. आणि लढेंगे जीतेंगे अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जातात. काही झालं तरी या प्रकरणामधली FIR आम्ही दाखल करूनच राहू असं म्हटलं जात आहे. त्यामुळे या दादा इलेक्ट्रिक स्कूटर घेऊ ना? हो बिंदास. पण सेल्स मध्ये ना पूर्ण दिवस ठिकठिकाणी, वर चार्जिंगची झंझट. अरे तूच तर सांगितलं होतंस की इथरचे फास्ट चार्जर्स तुझं ऑफिस, सिटी मॉल, मेट्रो स्टॉप, लिंक रोड, मोटिओमो जवळही आहेत. सगळ्या चळवळीकडे खरं तर आता ही चळवळ म्हणून तुम्ही आता समोर आलेले आहात. काय वाटतंय, किती दुर्दैवी आहे हे सगळं? म्हणजे दिवसेंदिवस महिलांवर होणारे अत्याचार वाढतायत, दिवसेंदिवस जातीच्या नावाखाली होणारे अत्याचार वाढतायत. म्हणजे वैष्णवी हगवणे प्रकरण आपल्या समोर ताजं आणि अजून एक घटना आपल्या समोर घडते. एक प्रौढ महिला जेव्हा
घर सोडून घरेलू हिंसाचाराच्या विरोधात एक पाऊल पुढे घेण्यासाठी जेव्हा शहरात येते आणि जेव्हा ती कंप्लेंट नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनकडे किंवा कुठेही जाते, तर तिला उलट न्याय मिळायला पाहिजे ह्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून तिच्यासाठी लढलं पाहिजे. पण आज आपण बघतोय की अशा अत्याचारांना प्रोत्साहन मिळतोय आणि जे उच्च शिक्षित आहेत, ज्यांचे सगळे कनेक्शन्स आहेत, त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. सरकारचा, पोलीस यंत्रणांचा, न्यायपालिकेचा, सर्वांना पाठिंबा आहे. म्हणूनच असे सगळे अत्याचार वाढत आहेत. कारण आपण ज्या समाजात राहतोय, ज्या समाजात जातीवाचक शब्द, जातीवादी अत्याचार, महिलांविरोधी अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत, तर ह्याच्यासाठी कुठे ना कुठे आपण एक जनदबावामुळेच आणि आपण आपल्या जनतेच्या एकजुटीमुळेच आपण ह्याच्या विरोधात आवाज उचलण्याची गरज आहे आम्हाला वाटते. कारण आपल्याला अजून वैष्णवी हगवणे नकोय, आपल्याला अजून संतोष देशमुख नकोय, अजून रोहित वेमुला नकोय. आपल्याला जात आणि लैंगिक अत्याचार, पितृसत्ता नावाची जी कीड आहे, त्या कीडला जे संपायचं, जे आपण नाही संपवलं तर अजून लोक बळी पडतील ह्याला. आणि अशाच प्रकारे जे 3 महिलांसोबत पोलीस स्टेशनमध्ये जिथे त्यांना न्याय मिळायला पाहिजे तिथे त्यांना न्याय मिळाला नाही, तर नक्कीच ह्या आंदोलनातून आणि जनतेच्याच एकजुटीने त्यांना न्याय मिळेल हे आम्हाला वाटतंय. म्हणून आम्ही इथे आलोय आणि सतत होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात आम्ही सतत न्यायप्रिय जनता आम्ही सतत भूमिका घेत असतो. म्हणून आम्ही जे हे बघतायत, ही शो बघणाऱ्यांना पण आम्ही आवाहन करतो की आपण आज एकजूट होण्याची गरज आहे. या सगळ्यामध्ये महिला म्हणून तुम्ही कसं पाहता याकडे, की एखाद्या महिलेवरती अशा पद्धतीने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप ही महिला करते, मात्र असं सांगितलं जातं की बंद दाराआड जे काही घडलंय त्याला आम्ही पुरावा मानू शकत नाही किंवा नेमकं काय घडलं हे बघणारा कोणी थर्ड पर्सन नव्हता, पब्लिक व्ह्यू मध्ये झालेली गोष्ट नाहीये असं म्हटलं जातं. म्हणजे सगळ्यात पहिले तर चोर जर चोरी करतो तर तो कधी म्हणत नाही की मी चोरी केली म्हणून. आणि गेल्या 10 वर्षांमध्ये जर तुम्ही बघाल तर इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांवर अन्याय अत्याचार वाढलेले आहेत. NCRBचा डेटा बघितला तर 4 लाखापेक्षा जास्त महिला विरोधी अत्याचाराचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. आणि ही पूर्ण स्टेट अपॅरेटस, पोलीस असो, न्यायव्यवस्था असो, कोर्ट असो, जज असो, मंत्री संत्री असो, हे सगळे लोक इतके जास्त महिला विरोधी मानसिकतेने बरबटलेले आहेत, पितृसत्ताक मानसिकतेने बरबटलेले आहेत की एखादी महिला जर पोलीस स्टेशनमध्ये जाते तर तिचं सगळ्यात पहिले इंटरोगेशन सुरू होतं की तुम्ही काय केलं होतं, तुम्ही छोटे कपडे घातले होते, तुम्ही एवढ्या रात्री बाहेर का गेले होते, हे इंटरोगेशन सुरू होतं. तिची तक्रार काय आहे, तिला कोणी मारहाण केली, त्याची काही हे नाहीये. आणि जेव्हा सत्तेच्याच दारातून हे जुल्म होतात, हे अत्याचार होतो, अन्याय होतो, तेव्हा आपण काय म्हणणार? तेव्हा म्हणजे खूप चांगली घोषणा आहे, आपण नीट त्याचं ऐकलं पाहिजे की जब जुल्म करेगा सत्ता के गलियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इनकलाब के नारों से. म्हणजे सामान्य जनता हे बिलकुल खपवून घेणार नाही, मेहनत करणारी लोक कधीच हे खपवून घेणार नाही की महिलांवर अन्याय अत्याचार होतोय आणि सत्ताधारी वर्गातले लोक, पोलीस यंत्रणा, कोर्ट, जज याच्यावर काही बोलत नाहीये. या सगळ्याच्या नंतर अशा पद्धतीने जर एखादी घटना घडली असेल, अर्थात ती घडली की नाही घडली हे तपासातून समोर येईल, मात्र जर FIRच होत नसेल, मुलगी म्हणून इथून पुढे जर असं आपल्या बरोबर काही घडलं तर आपली पोलीस स्टेशनला जायची हिंमत तरी होईल का? बरोबर आहे. नाही, असे बरेचसे इन्स्टन्सेस आहेत ज्याच्यामध्ये हे उघड समोर आलंय की पोलीस कस्टडीमध्ये मारहाण झालेली आहे, पोलीस कस्टडीमध्ये मेलेले आहेत लोक, पोलीस कस्टडीमध्ये बलात्कार होण्याच्या घटना सुद्धा आहेत. तर या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर एकच गोष्ट म्हणजे हे दर्शवतं की ही पूर्ण राज्य सत्ता एकदम महिला विरोधी मानसिकतेने बरबटलेली आहे. आणि याचा विरोध जर करायचा असेल तर व्यापक सामान्य माणसांची, कामगार कष्टकऱ्यांची एकजूटच याला सडेतोड उत्तर देऊ शकतं. नक्कीच आपण बघतोय की आता या मुलींच्या समर्थनार्थ विविध विचारांच्या समविचारी संघटना ज्या आहेत त्या सगळ्या आज मैदानात उतरलेल्या पाहायला मिळतात. पुण्यातल्या कलेक्टर ऑफिसच्या बाहेर हे मोठं आंदोलन आज उभं राहिलेलं पाहायला मिळतं. या आंदोलनामध्ये पीडित मुली सहभागी नाही आहेत, मात्र पीडित मुलींच्या वतीने अनेक मुली या सगळ्यामध्ये सहभागी असलेल्या पाहायला मिळतात. अनेक मुलींकडून या ठिकाणी त्यांचं प्रतिनिधित्व केलं जात आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही न्याय मिळवून राहू, FIR दाखल करण्याची जी मागणी आहे ही मागणी आम्ही पूर्ण करून राहू असं सांगताना ह्या सगळ्याच मुली ज्या आहेत, हे सगळेच आंदोलक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर बघितलं या प्रकरणामध्ये आणखीन काही मुलींशी पण आपण बोलण्याचा खरं तर प्रयत्न करणार आहोत. तुम्ही कुठून आला आहात आणि काय नेमकी मागणी करताय? आम्ही SFI संघटनेतर्फे आलेलो आहोत. काय झालं? आमची ही मागणी आहे की
की ज्या पीडित मुलींवरती जो अन्याय अत्याचार झालेला आहे, ज्या पोलीस प्रशासनाने जे अन्याय अत्याचार केलेला आहे, तर त्या पोलीस आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या पीडित मुलींना न्याय देण्यात यावा, हे आमची पूर्णपणे मागणी आहे. तू सुद्धा एक मुलगी आहेस, ही जी काही घटना आहे ही घटना बघितल्यानंतर तुझी पोलीस स्टेशनला जायची हिंमत होईल का कधी, जर असं पोलीस करत असतील? हिंमत तर मला करावी लागेल, कारण शेवटी कसं आहे, मला माझ्यावर जर अन्याय होत असेल, मी तर अशी घाबरून राहिले, तर पुढे जर माझ्यासारख्या माझी बहिणी असतील तिच्या अन्याय त्या सुद्धा घाबरतील. त्यामुळे मला माझी हीच भूमिका असेल की मी जर घाबरणार नाहीये, असं जर काही अन्याय अत्याचार झाला असेल तर मी तर जाणारच आहे ते पोलीस स्टेशनला. नक्कीच आपण बघतोय की या सगळ्यामध्ये या ज्या मुली आहेत, अगदी लहान लहान मुली या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत, विविध विद्यार्थी संघटनांच्या या मुली आहेत आणि त्यांच्याकडून असं म्हटलं जात आहे की जरी या सगळ्यामध्ये पोलिसांकडून अशा पद्धतीची भूमिका घेतली जात असेल, जरी या सगळ्यामध्ये पोलीस कुठल्याही पद्धतीने सहकार्याच्या भूमिकेत नसतील, FIR दाखल करून घेत नसतील, असं असलं तरी सुद्धा आम्ही जी काही आमची हिंमत आहे ही अशीच ठेवू आणि भविष्यात सुद्धा आम्ही या सगळ्या सत्तेच्या विरोधात लढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं सांगताना या सगळ्या मुली आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघतोय की विविध वयोगटातले सगळेच जण या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यांकडून ही मागणी केली जाते की काहीही करून या प्रकरणामधली FIR दाखल होणं गरजेचं आहे. FIR दाखल करणं हा कुठल्याही भारतीयाचा मूळ अधिकार आहे, त्यामुळे FIR ही दाखल व्हायलाच हवी, अशा पद्धतीची मागणी केली जाते. सर, काय सांगाल, तुमची काय भूमिका आहे या सगळ्याच्या नंतर? इतक्या सगळ्या संघटना आज मैदानात उतरल्यात, आता तरी पोलीस ऐकतील असं वाटतं? नाही, शेवटी दबाव वाढत नाही, आमचं काम आहे कार्यकर्त्या म्हणून जे ॲट्रॉसिटी करतात पोलिसांबद्दलची प्रतिमा आहे. आमची इच्छा आहे की कारवाई करून पोलिसांनी पण आपली प्रतिमा सुधारून घ्यावी, कारण कायदा सुव्यवस्था ही जबाबदारी पोलिसांची आहे. जर पोलिसांनी जबाबदारी पूर्ण नाही केली तर जनता रस्त्यावर उतरणार ना. आणि शेवटी सगळ्या संघटना म्हणून आम्ही जे परिसरात चळवळीमध्ये काम करतो ते आमचं ते कर्तव्यच आहे. अशा लोकांसाठी उतरायला पाहिजे. जातीच्या ज्या गोष्टीसाठी, ज्या दलित मुलींचा त्याच्यासाठी ज्या प्रकारे त्यांना शिवीगाळ केली गेली, त्यांच्याबद्दल ज्या ॲट्रॉसिटी झालेल्या आहेत त्याच्याबद्दल योग्य ती कारवाई पोलिसांनी करायला पाहिजे. ही आमची मागणीच आहे ह्याच्यामध्ये. आणि बघूयात प्रशासन ताबा वाढत नेत आणि या सगळ्या होईल. आताही SSC कमिशनचं बसलेलं आहे सर्किट हाऊसला. आमचे काही कार्यकर्ते, काही वकील तिकडे गेलेले आहेत त्यांना निर्णय देण्यासाठी. या सगळ्यामध्ये असं पाहायला मिळतंय की इतकं सगळं होऊन सुद्धा पोलीस कमिशनर अद्यापही कुणाला भेटायला सुद्धा, या विषयामधल्या कुणाला भेटायला, पीडितांना किंवा इतर जे काही मागणी करणारे लोक आहेत यांना भेटायला सुद्धा तयार नाहीयेत. काय वाटतं? मी सामान्य नागरिक आहे. मी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजर आहे. नक्कीच आपण बघतोय सामान्य नागरिक सुद्धा यामध्ये दाखल झालेले आहेत, या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. सह्यांची मोहीम राबवली जाते, त्यामुळे या आंदोलनाला आता आंदोलनाचं रूपांतर कुठेतरी चळवळीत होत आहे असं दिसून येत आहे. आपण त्यामुळे खरं तर पाहायला गेलं तर हे जे काही आंदोलन आहे, हे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे. 5-6 दिवसांपासून हे आंदोलन चालू होतं, मात्र आता या आंदोलनाने कुठेतरी मोठं एक रूप घेतलेलं पाहायला मिळत आहे. ताई, काय सांगाल, अशा पद्धतीने जेव्हा एखादी घटना घडते आणि पोलीस कुठल्याच पद्धतीने ऐकायचं नाव घेत नाहीयेत, पोलीस कमिशनर अजूनही या पीडितांना भेटलेले नाहीयेत किंवा जे कोणी मागणी करणार आहेत त्यांना सुद्धा, समर्थनार्थ असलेल्या कुठल्याच लोकांना भेटतही नाहीयेत, काय कारण वाटतात आणि काय वाटतं हे सगळं? कायदा सगळ्यांसाठी समान आहे. पोलिसांसाठी एक कायदा असेल आणि नागरिकांसाठी दुसरा कायदा असेल असं नाहीये. ज्या कायद्याअंतर्गत किंवा ज्या मुलींवर हे जे काही अन्याय झालेले आहेत, अत्याचार झाले तर त्यांच्यासाठी न्याय मागितलं जाते. कुठेतरी पोलीस यंत्रणा याबाबत गाफील आहे, उत्तरं देऊ इच्छित नाहीत आणि ज्या महिला आहेत किंवा ज्या मुली आहेत ज्यांच्याबरोबर हे सगळं झाले त्यांच्या बाबतीमध्ये न्याय मिळण्यासाठी जेव्हा प्रयत्न केला जातो तो टाळला जातोय. जी मदत पाहिजे ती न्याय टाळला जाते असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ताई? भारतीय महिला फेडरेशन तर्फे मी बोलते की जे अन्याय झाला मुलींवर, दलित, हे नाही व्हायला पाहिजे. आणि जो आंबेडकरांनी कायदा सर्वांसाठी लागू केला हे पोलीस अधिकाऱ्यांना पण लागू झाला पाहिजे. जर या कायद्यात ते बसत नसेल तर त्यांनी त्यांची नोकरी सोडून खाली राजीनामा द्यावा, एवढंच म्हणते. भारतीय महिला फेडरेशन तर्फे मी बोलते. नक्कीच आपण बघतोय की ही सगळी जी वेगवेगळ्या संघटनांचे हे सगळे लोक आहेत, गेल्या तासभर झालं या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि काहीही झालं तरी FIR दाखल करण्याची जी आमची मूळ मागणी आहे, या मागणीवरती हे सगळे ठाम असलेले पाहायला मिळतात. या प्रकरणामध्ये आम्हाला गरज पडल्यास थेटपणे कोर्टात जाऊ आणि कोर्टातून या सगळ्या प्रकरणातली FIR दाखल करायला लावू, अशी भूमिका घेण्यात आलेली आहे. खरं
तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये अगदी अशाच पद्धतीचं ते सगळं प्रकरण झालेलं होतं. सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला. मात्र या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत होती, जे गुन्हे दाखल केले जात नव्हते. मात्र अर्थातच न्यायालयीन लढा लढून आता या प्रकरणामधले गुन्हे जे आहेत ते दाखल करण्याचे आदेश थेटपणे न्यायालयाने दिलेले पाहायला मिळाले. त्यामुळे अगदी सोमनाथ सूर्यवंशी प्रकारेच आम्ही सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयीन लढाई लढू, मात्र FIR दाखल करूच. आणि या सगळ्या प्रकरणात जे काही जसं बघतोय आपण की मेडिकल रिपोर्ट आला, त्यामध्ये असं म्हणण्यात आलं की 24 तासात आत झालेल्या कुठल्याही पद्धतीच्या जखमा नाहीयेत, किंवा चौकशी समितीचा एक अहवाल आला होता ज्यामध्ये असं म्हणण्यात आलं की अशा पद्धतीचं काही घडलेलं नाहीये, या सगळ्या आरोपांमध्ये काही तथ्य नाहीये असं म्हटलं गेलं होतं. जर तसं काही असेल तर ते FIR झाल्यानंतरच्या तपासातून समोर येऊ द्या, इतकंच सगळं म्हणणं आहे. मात्र FIR जी आहे ती आम्ही दाखल करूनच राहणार. या मागणीवर हे सगळेच आंदोलक, या सगळ्याच मुली ज्या आहेत, पीडित मुली ज्या आहेत, त्या आता ठाम असलेल्या दिसतात. आणि कोथरूड पोलिसांच्या विरोधात ज्यांनी कुणी या सगळ्या जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे, मारहाण केलेली आहे, या सगळ्यांच्या विरोधात आज अनेक समविचारी संघटना पुण्यामध्ये एकत्र येऊन निदर्शनं करताना सुद्धा पाहायला मिळतात. त्यामुळे या निदर्शनानंतर तरी या प्रकरणामधला गुन्हा दाखल होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.